बाय द वे तुम्ही फ्लायर बघितलंय का? आज जरा माझं वर्कआउट आहे. स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग असं लिहिलं होतं जरा. ओके, सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे आजच्या वर्कआउटसाठी. आणि कालचं लाईफ लेसन आपलं पेंडिंग होतं आणि मला काय म्हणतात त्याला ते काल मी लाईफ लेसन पेंडिंग ह्यासाठी ठेवलं होतं बिकॉज कालचा जो टॉपिक होता व्हायटमिन्स आणि मिनरल्स बद्दल हा खूप इम्पॉर्टंट होता. सो आय जस्ट थॉट की आपण थोडस लाईफ लेसन्स उद्या हे करूया. सो कोच ऐश्वर्या, तुमच्याकडे लाईफ लेसनचा फ्लायर आहे का? किंवा प्रणोती? बाय द वे लाईफ लेसनचे फ्लायर्स बघितले आहेत का तुम्ही? खूप छान डिझाईन केलेले आहेत कोच प्रणोतीने. आणि रोजच्या रोज जे तुम्हाला फ्लायर्स मिळतात जे खूप अट्रॅक्टिव्ह असतात हे कोच अभिषेक नगारे क्रिएट करत आहे. आणि त्यानंतर मग जे तुम्ही पीपीटीज बघता काही ज्याच्यामध्ये एक सिंगल हँडेड पीपीटी, जे कालची पीपीटी होती ही कोच स्वतः प्रियानेच बनवली होती. पण एक असं नाही का एक कम्प्लीट एकच फ्लायर असतं थोडंसं असं, सो ते कोच ऐश्वर्या बनवतात. इनफॅक्ट विथ हे सुद्धा काय म्हणतात त्याला, कोच ऐश्वर्या तुम्ही बनवतात ना? तूच म्हणालीस मी बनवते. तू कोणाला तरी सांगतेस. ओके, मॅनेजमेंट. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. सो ठीक आहे, मॅनेजमेंट पण छान होत आहे. सो मी सगळ्यांना थोडंसं थँक्स गिव्हिंग करते. चालू करताना ग्रॅटिट्यूड देणं गरजेचं आहे, राईट? कारण का ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे बरेच लोकांचा हात असतो. इट इज नॉट ओनली वन सिंगल पर्सन. So yes, one of my favorite topic, maintaining positive mindset through challenging times. Okay, and why this is my favorite topic? The reason being, in the 6 years of my journey, okay, when I started with Herbalife Nutrition as a consumer, as a participant, or as a challenger, and then as a business, then as an entrepreneur, life was not the same, and many times it tested me in each and every condition. But one thing that kept me going each and every time was the leaders training, and they used to tell me everyone, that challenges and opportunity comes together. How you react, or how you act, or how you respond is very important. आणि मग बऱ्याचदा असं व्हायचं की मी खूप छान मोमेंटम मध्ये असायचे, किंवा मी खूप हॅपी असायचे, किंवा काही ना काहीतरी छान अचीव्ह करायला जाणार असायचे, आणि त्याच वेळेला काही ना काहीतरी मोठं चॅलेंज घरात यायचं. आधी मी त्याला प्रॉब्लेम्स म्हणायचे, आणि इथे सगळे लोक प्रॉब्लेम्स म्हणतात. काही चॅलेंज आलं की चॅलेंज आता म्हणायला लागलेत, पण आधी अरे प्रॉब्लेम चालू आहे यार घरामध्ये, अरे प्रॉब्लेम आहे यार, अरे वाट लागलीये, अरे एका मागोमाग एक प्रॉब्लेम येत आहेत. हा शब्द वापरला जातो, येस ऑर नो? सगळी लोक. आणि प्रॉब्लेम ही अशी गोष्ट आहे ना की जी आपण इग्नोर करतो, आपण सॉल्व्ह करण्याच्या मागे जात नाही. आपल्याला नको वाटत असतात त्या गोष्टी, की हे बॅगेज वाटतं. आणि मी पण अशीच होती, की मी प्रॉब्लेम म्हणूनच या सगळ्या गोष्टींना फेस करत होते. बट रिअली थँक्स टू द वे वी आर बीन ट्रेन्ड, लाईक आम्हाला ज्या पद्धतीने ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स मिळतात हर्बलाईफच्या ट्रेनर्स कडनं. सो इट वॉज ऑलवेज लाईक की नाही, डोंट से इट अ प्रॉब्लेम, एक्सेप्ट इट ॲज अ चॅलेंजेस. ओके, अँड वेन वी हॅव दॅट एक्सेप्टन्स इनडायरेक्टली और डायरेक्टली, आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी फ्लो करायला लागते. कारण का जसं आता हेच घ्या ना, म्हणजे वर्कआउट इनिशियली बऱ्याच लोकांनी तर मे बी आता कोणतरी 40s मध्ये असतील किंवा 30s मध्ये असतील, त्यांनी लाईफमध्ये कधी वर्कआउटचा डब्ल्यू पण केला नसेल, एक्सरसाइजचा ई केला नसेल. असे कोणी आहात का की त्यांच्यासाठी हे खूप फर्स्ट टाइम होतं? हा, म्हणजे पीटी लेक्चर सोडून असे इथे कोण आहेत का? व्हेरी फर्स्ट टाइम in this journey you have started working out or doing whatever things we are doing in 21 days challenge, असे कोणी आहेत? सगळे आधीपासूनच वर्कआउट करत होते लहानपणापासूनच? बापरे, एक्सरसाइज, जिम बिम हे सगळं फिटनेस फ्रीक लोक आहेत इथे. सो म्हणजे आम्ही लिस्ट मध्ये येतो. येस नो, मी काहीतरी प्रश्न केलाय. गाईज गुड मॉर्निंग, गेट अप, हॅव एन फ्रेश, गेट अप, उठो, अगर सोए हो तो, मैंने कुछ पूछा है, मी प्रवचन देत नाही आहे, मी काहीतरी विचारते. सो हे फर्स्ट टाइम कुणासाठी आहे असं काहीतरी? तरीही हात वर नाही. हा, मधू, नो नो. अच्छा, मधूसाठी हे फर्स्ट टाइम नाहीये. शिव शिव ओके. सुवर्णासाठी, संगीता, येस, दिस इज व्हेरी फर्स्ट टाइम. वर्षा बघा आले, म्हणजे बघा मला आरडाओरडा करावा लागला. पहिल्या याच्यामध्ये झोप याचा अर्थ उडलीच नव्हती. काय बोलली होतीस पहिलं, सगळं गेलं डोक्यावर.
Okay, so by the way, yes, so but now when you are doing all such things, when you are sweating out, when you are getting up early in the morning, when you are coming with the mindset, when you are coming in this community with the like-minded people, you see everyone on the screen who are working out, sharing that positiveness, and this is called as like, accepting the challenge. So each and every time क्या वर्कआउट इजी रहते हैं क्या? नहीं ना, हार्ड ही रहते हैं, टफ रहते हैं. बहुत सारे हमारे पास ऐसे खुराफती कोचेस है कि जो कुछ खुराफती वर्कआउट लेके आते हैं. लाइक ये तो हमने कहीं देखे ही नहीं, ऐसे भी वर्कआउट्स हमने किए हैं इस 21 डेज चैलेंज में, राइट? लाइक लंजेस स्क्वाट्स के भी अलावा हमने बहुत सारे कुछ कीड़े किए. इनफैक्ट माइंड मैपिंग सेशन के दौरान हमें हमारा दिमाग हिलाना पड़ता है. ओके, सो दिस आर द थिंग्स विच यू डू एंड एज अ चैलेंजिंग एटीट्यूड, राइट? वी टेक इट एज अ चैलेंज. सो व्हेन यू आर हैविंग चैलेंजेस, अगर तुम लाइक माइंडेड लोगों के साथ हो तो डेफिनेटली तुम्हें पॉजिटिवनेस ही आने वाली है. बिकॉज बहुत बार ऐसा होता है कि हमारे कोचेस के साथ या हमारे कंज्यूमर्स के साथ कुछ ना कुछ तो चैलेंज होता है और हमने भी वो फेस किया रहता है और हम उससे ओवरकम किया रहता है. सो बिकॉज ऑफ दैट ओवरकमिंग एटीट्यूड वी गाइड देम. अच्छा तू असं नको रिॲक्ट करूस, काही नाही, हा फेज आहे, हे निघून जाणार आहे. हे इतकं जरी बोललं ना तरी त्यांना भारी वाटतं किंवा त्यांना असं वाटतं की अरे समवन इज देअर विथ मी. बरं वाटेल असं समजा तुम्ही कुणाशी काहीतरी शेअर करताय अँड द अपोजिट पर्सन इज गिव्हिंग यू गॉसिप होत नाहीये, एक प्रोडक्टिव्ह अप्रोच जातोय तुमच्याकडे आणि अरे यार हा इथे आल्यावर बरं वाटतं यार, काहीतरी भरकवटत नाहीये मी, आय एम कमिंग ऑन द राईट ट्रॅक, राईट? समवन इज एक्सेप्टिंग मी विथ माय ऑल द फ्लॉज. किंवा if you really want to maintain a positive mindset then you have to have a purpose driven life. बहुत बार ऐसा होता है कि हम एक ही जैसे लाइफ जीते हैं और उसका कोई पर्पस ही नहीं रहता. एंड व्हेन देयर इज नो पर्पस इन द लाइफ डेफिनेटली इट इज गोइंग टू अफेक्ट आवर मेंटल हेल्थ. बट नाउ फॉर एग्जांपल, जैसे अभी ये 2022 चालू हुआ, मैंने मेरे पूरे कोचेस को बोला लेट्स इम्पैक्ट 1000 फैमिलीज इन द फुल ईयर. तो इसका मतलब मैंने एक दिशा उनको दी, एक पर्पस दिया, लेट्स डू इट. फिर बहुत सारे कोचेस ने बोला कि यस आई विल बी हेल्पिंग मोर पीपल लाइक मी. बहुत सारे कोचेस ने ये भी कहा कि यस आई विल बी इम्पैक्टिंग मोर फैमिली. बहुत सारे कोचेस ने कहा कि यस आई एम इन द 1000 फैमिली मिशन. आई आस्क्ड देम हाउ मेनी इयर्स, how many you are going to help, because 1000 a single person cannot impact, right? So in that 1000 how many you are going to contribute. तो जब भी ये पर्पस उनको दिया तो उन्होंने कहा कि yes we have to live. और इसलिए सारे लोग इकट्ठे पिछले 1 साल से सुबह 6 बजे एक पर्पस लेके ही तो उठ रहे हैं. कभी कभी ऐसा लगता है कि रात में कोई किसी का बच्चा है, खुद की नींद पूरी नहीं हुई है, बॉडी किया है, everyone is like over here having any challenges, but positive approach because of that one purpose. Oh my god, we are something, we are into a mission, let's get up, let's dress up, let's show up, because if we will do, someone is waiting for our inspiration. अगर हमने गिव अप किया तो हमारे वजह से जिन्होंने हम पे भरोसा रखा है वो भी शायद से गिव अप कर सकते हैं. तो लाइफ पर्पस ड्रिवन नहीं होती, राइट? आर यू देयर गाइस विथ मी एवरीवन? The next is the nature. Definitely when you are surrounded with a very calming effect, आजू बाजू अच्छा है, like challenges है बाहर. जैसे कि सच में मैं आपको बताती हूँ, ये जो कोरोना का पूरा पीरियड है, I do have television but I don't have set top box. So इसके वजह से होता ऐसा है कि मेरे पास like न्यूज नहीं तो अगर किसी ने मुझे कुछ कहा तो ही like एक्सटर्नल फैक्टर मेरे घर में आते हैं. और कोरोना के जो पूरे समय में आई वाजंट टेकिंग एनी ऑफ द चांसेस टू लिसन दैट नेगेटिविटी. तो मैं मेरे ही जग में थी, मैं हमारे लोगों से साथ इंटरेक्ट करती थी. और मैं रुतांश को क्या करती थी, बहुत सारे पेरेंट्स ने ऐसा किया भी रहेगा कि अपने बच्चों को बाहर ही नहीं निकाला रहेगा, राइट? घर में खुद ही नहीं बाहर निकलते थे तो बच्चों को क्या बाहर निकालेंगे. बट आई वॉज वेरी मच अवेयर विद द फैक्ट कि अगर हमारा सैचुरेशन पॉइंट आ सकता है तो बच्चे तो यार. तो मैं क्या करती थी, मेरा कार है मैं उसको सैनिटाइज करती थी और मैं रात को उसको लेके, हमारे यहाँ पे एक गार्डन है नेचर इफेक्ट, उसको मैं जानबूझ के वहां पे लेके जाती थी. वहां पे कोई नहीं रहता था और उसके साथ हम खेलते थे रात में, फिर उसको हम चांद दिखाते थे बिकॉज इट वॉज हिज ग्रोइंग एज. और कल ही मैंने जो ADHD के बारे में कहा, ही वॉज गोइंग थ्रू दैट थिंग. So for him that was a challenging time, and what was soothing him as a parents, we both
and showing him the nature. We were making a calming effect. तो रात में जब भी वो जाते थे माहितीये ना, ते किर्र आवाज येतात, किर्र किर्र, काय ते, काय काजवे, काजवेचा रात्रीचा रातकिड्यांचा आवाज यायचा. मग ती ह्याच्या फुलाचा कुठला वास आहे, तो रातराणीच्या फुलाचा वास यायचा, सुगंध वास काय म्हणते मी. आणि तो लिटरली ते एन्जॉय करायचा. तो मम्मा मग हे काय आहे, मम्मा ते काय आहे. अँड इट वॉज रिअली अ चॅलेंजिंग टाइम, बट बिकॉज ऑफ दॅट नॅचरल इफेक्ट इन दॅट कोरोना वी यूज टू गेट दॅट सुदिंग इफेक्ट. आणि रात्री मग यायचो आम्ही, स्वतः क्लीन करायचो आणि छान झोप लागायची. कोरोना दुनियेकडे चाललंय, आम्ही वेगळंच जग चालायचं. Are you getting me? This is very much needed. I hope you are understanding what I want to say. Okay, the next thing is looking forward. What has been there behind? आपण सतत त्याच्याच बाबतीत बोललो ना, ह्याचा अर्थ आपण अजूनही एक पाऊल मागे ठेवलेलंच आहे. जर आपण सतत तीच गोष्ट बोलतोय, माझं मागे असं झालं, माझं मागे तसं झालं, माझं असं झालं, सो दिस मीन्स वी आर नॉट स्टिल रेडी टू एक्सेप्ट द द फ्युचर थिंग. बऱ्याचदा बघा आपणच बोलतो पण नाही, मी तर आता त्याच्यातनं बाहेर निघालीये. होतच नाही. ज्या वेळेला तुमच्या तोंडातनं त्या सगळ्या पाठच्या गोष्टी निघतायत, समजून जायचं तुम्ही अजूनही एक पाय कुठे ठेवलाय, मागे ठेवलेला आहे. ओके, सो ऑलवेज वेन यू आर लुकिंग फॉरवर्ड, यू हॅव टू लुक फॉरवर्ड, बिकॉज वेन यू आर मूविंग अहेड, when you are walking ahead and when you leave behind, definitely we are going to fall down. True enough? Yes, no. Okay, so when I came into this journey, okay, I have made so much of mistakes in my life. Okay, but this वो baggage में लेके आगे नहीं चली, मैंने वो वहां पे ही छोड़ा. एंड आई स्टार्टेड इम्प्रूविंग माई सेल्फ, बिकॉज अगर मैंने वो बार बार अगर मैं दोहराऊंगी, मैंने ऐसा किया, मैंने वैसा किया, ये मिस्टेक थी, अरे मैंने क्यों किया, ये रिग्रेशन, सो डेफिनेटली आई एम नॉट गोइंग टू मेक अप माई माइंड फॉर द बेटर थिंग्स विच इज देयर इन द फ्यूचर. और शायद से मैं बार बार वही चीज को वैसे ही जज करती रहूंगी. होता है ना ऐसे, देखो ना पास्ट का ये निकाल के हम फ्युचर ऐसे ही जज करते हैं. सरिता खूप छान अशी ऐकते लहान स्टुडंट सारखी. आय होप शी इज गेटिंग कनेक्टेड व्हॉट आय रिअली वॉन्ट टू से. ओके, बिकॉज हॅव्हिंग दॅट एक्सपिरियन्स ऑफ सो मेनी इयर्स, मेनी टाइम्स, अरे यार हे सोडून दिलं असतं तर बरं झालं असतं, उगच त्यावेळेला ते पकडून बसले होते मी. होतं ना असं, रिग्रेशन मध्ये जातो, अरे कशाला, एवढं काहीच नव्हतं ते मोठं. ओके, देन हॅव्हिंग अ कॉन्टेंटफुल लाईफ. ओके, बिकॉज कंटेंट असल्याने ना आपण एकमेकांना अपलिफ्ट करतो, एम्पावर करतो. जसं उदाहरणार्थ मला बरेच लोक म्हणतात दॅट वी फील लाईक आम्हाला एक मॉमप्रिनर बनायचंय, किंवा वी वॉन्ट टू बी लाईक अँड बेस्ट एंटरप्रेनर. आणि हे एंटरप्रेनरशिप का आवडतं, कारण का लिबरल लाईफ आहे, फायनान्शियल फ्रीडम मिळू शकतं, फॅमिली फ्रीडम मिळू शकतं, आणि सगळ्यात मेन प्रायोरिटीवर नम्रता, हेल्थ आपण व्यवस्थित आपली ठेवून आपल्या फॅमिलीची चांगली करू शकतो. सो ही कंटेंटफुल लाईफ आम्हाला आवडते, आम्हाला बघायला आवडते. सो एक पर्पज ड्रिव्हन लाईफ मध्ये होतं काय, की मग चॅलेंजेस आले आणि कंटेंटफुल लाईफ असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टींना काय आपण करतो, ओव्हरकम करतो. कारण का वी आर हॅव्हिंग गुड पर्पज, हॅव्हिंग गुड कंटेंट, राईट. एक इमॅजिन करा की घरामध्ये माझ्या वादळ चालू आहे, असंच समजा त्याला रुपेश आणि माझी भांडणं झाली आहेत. ओके, फुल एकदम तडाख्याची थाड थूड, अगदी मी त्याचं डोकं फोडलंय, त्यांनी माझं डोकं फोडलंय. आणि आज माझं सेशन आहे. ओके, आज माझं सेशन आहे, इकडनं मी अशी फुल ब्लीड करते, तो तिकडे ब्लीड करतोय, आणि मी आपलं, माझी भांडणं झालेली आहेत, मी हे सेशन नाही घेऊ शकत. जर हे असं, सो इमॅजिन लाईक हसतायत बरेच लोक, पण ही ट्रेजेडी समजा झाली. बऱ्याचदा आपण आपल्या पर्सनल लाईफला आपल्या प्रोफेशनल लाईफ बरोबर मर्जअप करतो, आणि हे खूप खरं आहे, हो की नाही. मग जी लोक आपल्यावर रिस्पॉन्सिबल आहेत त्यांची काही चूक आहे, ते थोडी रिस्पॉन्सिबल होते तुमच्या या पर्सनल चॅलेंजेस साठी, राईट. आर यू गेटिंग मी? बट वी ऑलवेज एक्सपेक्ट देम टू गेट दॅट सिम्पथाइज ऍटिट्यूड. मला कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे. अरे वाय, दे आर नॉट. जर तुमच्या आनंदात जे काही एलिमेंट्स आहेत त्याच्यासाठी कोण दुसरा जबाबदार नाही, तर तुमचे जे बॅड फेजेस चालले त्याच्यासाठी पण कोणी जबाबदार नाही. इट इज अगेन यू युअर सेल्फ. बट इफ इट इज अ कॉन्टेंटफुल लाईफ, जर तुम्हाला माहिती आहे की माझ्या एका ह्या गोष्टीमुळे सो मेनी पीपल आर देअर हु आर वेटिंग फॉर मी, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर देअर कॉन्टेंट, डेफिनेटली या चॅलेंजिंग टाइमला तुम्ही काय करता, एका चांगल्या पर्पज मध्ये आणता. ओके, नेक्स्ट इज एनर्जी. अँड एनर्जी इज समथिंग यू नीड इन द मोस्ट. मला माहिती, मी आता जेव्हा धुळ्याला गेली होती, जेव्हा माझं फेलिसिटेशन झालं आणि रात्रभरची ती ड्रायव्हिंग, आम्ही भिजलो होतो, चॅलेंजिंग टाइम होता. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा आमचं फेलिसिटेशन झालं, आम्हाला स्टेजवर
आणि आम्ही दोघंच ओपनिंगच डान्सनी केली होती. ओके, म्हणजे छान आपलं फेवरेट क्लबचं फेवरेट डान्स झुंबाचं ते लागलं होतं. सो पीपल वॉज ऑल द पीपल, जर तुम्ही तिकडे आय थिंक सो माधुरी आली होती राईट, माधुरी तू अनम्यूट होऊ शकतेस. लोक फक्त आमच्या एनर्जीज बद्दल बोलत होती. त्यांना आश्चर्याचा धक्का लागत होता की बरोबर माधुरी, की ह्यांची एवढी एनर्जी आहे कशी, because we were conscious about the place, about the situation, and as we were having a positive mindset in the challenging time, we had that energy over there. नाहीतर इमॅजिन करा, आदल्या दिवशी 15 तासाची राईड, त्यानंतर फक्त सकाळी उठणं, सेशन मध्ये येणं, साधारण 3 ते 4 तासाचाच फक्त गॅप, बाईक घेणं आणि पुन्हा धुळ्याला बाईकने निघणं, त्याच्यात पाऊस 10 किलोमीटर ऑलमोस्ट, जिथे आम्ही पूर्णपणे भिजलो होतो. आणि हे करत असताना दुसऱ्या दिवशी काही बसायचं नाहीये, तर लोकांना इन्स्पायर करायचंय. तर लोकांना इन्स्पायर करण्यासाठीची वेगळी एनर्जी, त्यानंतर ते जे लोक आपल्याकडनं करून घेणार आहेत त्या गोष्टींसाठी पण स्माइल करून रेडी असणं. सो ह्या चॅलेंजिंग टाइम मध्ये ज्या वेळेला आपण पॉझिटिव्ह राहतो, अशा वेळेला आपली एनर्जी सुद्धा हाय राहते. आय होप यू आर देअर विथ मी एव्हरीवन. ओके, अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, दॅट इज कीपिंग अ ग्रेट फोकस. I never allow any external forces to distract me from my focus. Not even my kid, not even anyone. Because I know that one distractions can, like, destroy so many content in my life. Okay, so I never allow any external forces. I never allow anybody to make me happy. I never allowed anybody to make me sad. I never gave this right to anyone. And when I have not given this right to anyone apart from my own child, because right now the connectivity is different with our kids, right? They are very small, and that only. But being a focus, I always move forward. What is the best thing I can do? What is the best I can do? What is the best? Okay, if I'm not doing well, then how other people will do? How I will expect from them, right? So it is always saying, ए हे तुला करायचंय दीपाली, हा तुला करायचंच आहे, हा प्रिया छान तुला स्किन करायची आहे, तुला हे. आणि जेव्हा समजा प्रिया मला बघते समोरून आणि अरे हिची स्किन बघ, ही मला एवढी लेक्चर देते, राईट, हिच्याकडे तर गेल्यावर तर अर्धी एनर्जी तर माझीच डाऊन होते आणि एनर्जीचे लेक्चर्स देते. इट कॉन्ट्राडिक्ट. So it is always whatever you are saying, whatever you are doing, it should be there, the same energy or the same content should be there with you. कारण का जर ते कॉन्ट्राडिक्ट झालं तर तुमच्याबरोबर लोक राहणार नाही, पळून जाणार. व्हेरी ट्रू. आणि मग आपण असं बोलतो, अरे हे इग्नोर का करतात आपल्याला, हे जात आहेत का आपल्याला सोडून. It is just because the way we are talking one and we are doing other thing. So when it comes on one page, into the challenging time, the things start happening in the better way. I hope this was from my side. सगळ्यांनी ऐकलं. सो झालं प्रवचन देऊन माझं. ओके, पण हे जे कॉन्टेंट आहे, इज इट हेल्पफुल फॉर यू पीपल? बिकॉज सी, इट इज नॉट ओनली दॅट फिजिकल अवेअरनेस, इट इज द मेंटल अवेअरनेस ऑल्सो. मी स्क्रीनशॉट काढायला सांगते तुम्हाला, कारण का कधीतरी असं होतं की जेव्हा आपण ह्या गोष्टी बघतो आणि आपल्याला खरंच, अरे यार कोच आपल्याला अशी बोलली होती, लेट्स ट्राय दिस. आतापर्यंत आपण ह्या गोष्टी करत नव्हतो, आपण अडकत होतो त्या गोष्टींमध्ये, आपल्याला ट्रॅप्ड वाटत होतं, आपण बाहेर येत नव्हतो. बट जस्ट बिकॉज आपण आपलं माइंडसेट शिफ्ट केलं आहे, त्यामुळे आपण एका बेटर व्हर्जन मध्ये जातोय. ओके, बिकॉज आय ऑलवेज से, बिंग अन हर्बल लाईफ न्यूट्रिशन कोच, आम्हाला वेलनेस कोच असं म्हटलं जातं. फिटनेस कोच नाही आहोत आम्ही, किंवा फक्त न्यूट्रिशनिस्ट नाही आहोत. वेलनेस कोचचा अर्थ की असा पर्सन जो एखाद्या व्यक्तीच्या वेलबिंग वर काम करतो, आणि वेलबिंग मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. आणि जनरलाइज बोलणं खूप गरजेचं आहे, कारण का प्रत्येकाला काही ना काहीतरी लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, फक्त पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे आहेत, राईट. असं कोणी नाही आहे या स्क्रीनवर की ज्याच्यात जो चॅलेंजेस फेस करत नाही. सो आतापासून एक फक्त गोष्ट करायची, प्रॉब्लेम म्हणणं सोडून द्यायचंय. होऊ शकतं हे, काय म्हणायचंय, आय एम रेडी टू एक्सेप्ट द चॅलेंज. लिहा चला कमेंट बॉक्स मध्ये, आय एम रेडी टू एक्सेप्ट द चॅलेंज. पटकन. लाइफ विदाउट चॅलेंजेस इज लाइक a bullet without sorry, a gun without a bullet. Okay, खाली, उसका कुछ काम ही नहीं है. I am ready to accept the challenge. आता सगळ्यांनी अनम्यूट व्हायचंय आणि जोरात बोलायचंय. वी आर रेडी टू एक्सेप्ट द चॅलेंज. चला, लेट द युनिवर्स ऑल्सो अंडरस्टँड.
So we can get more strong. We will get 1, 2, 3. Start. We are ready to accept the challenge. Yes. Wow, unbelievable. And don't forget the all content. Be a purposeful living. Be with the like-minded people. Okay, be focused. Be happy, and have a a mission-driven purpose in your life, so that you can have. When there is a mission in front of you, you always work for that mission, and don't merge your personal and professional life each and every day. It will help you to stay more happy. ओके, बी मोर इन टू द नेचर. असं काहीतरी घरात एक कोपरा बनवा की जिथे तुम्ही नेचरच्या जवळ नेहमी जाल. कारण का जितकं पॉझिटिव्ह वाईब्स तुम्ही घ्याल अशा सगळ्या फॅक्टर. कारण का बऱ्याच लोकांची घरं मी बघते, एकतर समोर समोर बिल्डिंग्स असतात. ओके, मग आजूबाजूला खू सकाळ सकाळची आवाज. ओके, काही असं उठल्याच मी बघितलेलं आहे. कारण का आपल्याकडे मेट्रोपॉलिटन ह्याच्यामध्ये जवळ सगळी घरं असतात. बरोबर की नाही बाबा? कोणाच्या तरी खिडकीतून आवाज येतोय, कुणाचं तरी काय चाललंय. सो तुमच्या घरामध्ये एक छोटासा एक कोपरा बनवा जो तुमचा असेल, जिथे तुम्ही मस्त अफ्रेश पिऊ शकता. मी टाइम तुम्ही सेलिब्रेट करू शकता तुमचा, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो नाव लेट्स स्टार्ट विथ द वर्कआउट. चला, पहिला अफ्रेश चेअर्स करूया आपण. अफ्रेश चेअर्स फोटो विथ अ बिग स्माइल ऑन युअर फेस. असं म्हणतात की फेक स्माइल जरी केलं ना तरी ब्रेनला स्माइलचं फेक आहे की खरी आहे कळत नाही. तेच एंडॉर्फिन हॉर्मोन्स रिलीज करते ज्या वेळेला तुम्ही अपवर्ड कर्व. सो चला, 1, 2, 3 अपवर्ड कर्व विथ अ ग्लास ऑफ अ फ्रेश. डन? हो समीक्षा? डन. बघितलं, त्या अपवर्ड स्माइलनी थोडेसे